राम राम मंडळी, युगे युगे कलियुगे या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज थोडासा कठीण आणि जटिल असा विषय सांगायचा आहे. काय होतं, असले विषय बऱ्याच लोकांच्या किंवा सर्वसामान्य माणसाच्या डोक्यात जातात, कळतच नाही त्यांना. पण पब्लिक किंवा आपलं व्ह्युअर हे सगळ्या प्रकारचे आहेत, ज्यांना समजन त्यांना समजन. विषय तुम्हाला इतका गहन आहे, आपल्या मेंदूची ताकद. आणि तुम्हाला एक प्रयोग सांगतो, विषय लगेच तुमच्या डोक्यात येईल. ऐसे कैसे जाहले भोंदू, समजून घ्या मेंदू. का मेंदू म्हणजे काय चीज आहे? 60-70 वर्षाच्या आयुष्यात माणसाच्या मेंदूचा 5% सुद्धा वापर होत नाही, 55% शिल्लक राहतो. इतकी पॉवरफुल गोष्ट असेल तर मेंदू आहे. बऱ्याच जणांना मेंदूच नसतो. मेंदू म्हणजे मेंदू असतो, पण त्यात विचार काय नसतात. आपण का आलो, मी कोण आहे, काय, हे प्रश्न स्वतःला विचारले पाहिजे. लोक विचारत नाहीत. त्याच्यामुळे ते संसाररूपी दलदलीत फसून राहतात. आणि शेवटी एक दिवस सुनाचं पोरांचं जोडं खाऊन खाऊन तळतळून हे द्याचा त्याग करून निघून जातात. अशी अनेक आहेत. अमेरिकेत एक प्रयोग केला होता ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीकडून. आता आपल्याकडे कसं आहे, फाशी तर शक्यतो क्वचित प्रकारात होती, पण जन्मठेप जास्त होती. त्या देशात फाशी देत नाही, पण इलेक्ट्रिक चेअरवर त्याला मरण देतात. म्हणजे काय, तर त्याला ज्याला मारायचं आहे, ज्या गुन्हेगार आहे, त्याने खून केल्यात, काय केले सिद्ध झाला आहे, त्याला खुर्ची एका बांधून टाकीतात आणि त्याला वायर जोडलेली असतात करंटच्या, आणि करंट देऊन त्याला तडफडून मारतात अमेरिकेमध्ये. असा मृत्यू ज्याला द्यायची तो कैदी चांगला 30-32चा नवा ताकदवान, त्याला टॅटू बिटू असं तवकं, केस बिस, गुंडा माणूस एकदम. युनिव्हर्सिटीने प्रयोगासाठी ती व्यक्ती मागितली की तुम्ही याला समजा ह्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी मारणारच आहे ना, ह्या प्रयोगासाठी आम्हाला द्या. ते म्हणले घ्या बा, त्याला काय ते मार, पण माणूस मिळाला पाहिजे. प्रयोग करा आणि थोडं आतून सगळं चलतं सरकारचं, सगळ्या सरकारांचं. त्या माणसाला यांनी काय प्रयोग केला, एका खुर्चीत बांधला याला बी. आता त्याला कसं वाटलं आपल्याला मारणारे, त्याचं डोळं अजिबात दिसणार नाही असं बांधून टाकलं पॅक. आणि पॅक कशाने दिसतं म्हणलो का, कणकीचं गोळं पुढं लावायचं 2 आणि मग पट्टी बांधायची. कणकीच्या पलीकडचं काय दिसत नाही, मग ती पॅकच झाला म्हणायचं. सांगितलं की 8 दिवस याचे डोळेच उघडायचे नाहीत. ते एक जायचा माणूस, आपला पोलीस, खाना खालो किंवा जेवण कर चमच्याने त्याला बारवायचा. तर खीर बीर काय असेल ती, काय खायची इच्छा आहे का. तो म्हणला मला मृत्यूदंड दिलेला आहे, मी मारणार आहे, तुम्ही एवढं खायला प्यायला का घालताय, कधी मारणार आहेत मला. काय ती विचारायचं ना, त्याला मारायचं ना, ती विचारायचं केव्हा मारणार आहेत. ह्याला माहिती जेवढी द्यायला सांगते शास्त्रज्ञ तेवढीच द्यायची. म्हणलं बघा, आपल्याकडे पद्धत तुम्हाला माहिती आहे की इलेक्ट्रिक शॉक देऊन मारतात, पण ते कॅन्सल केलं आहे सरकारने. तुम्हाला शिक्षेत बदल केलेला आहे आणि तो असा केला आहे की तुम्ही मारणार, पण इलेक्ट्रिक शॉकने नाही मारणार. तुम्हाला इंडियन कोब्रा म्हणजे सर्पदंशाने मारण्यात येणार आहे. कारण तुमच्या बॉडीवर रिसर्च करायच्यात, असा विषय. सर्पदंशाने तुम्हाला मारण्यात येणार आहे. मग आता ते कैदीचे तो हातपाय बांधलेलं, डोळं बांधले, तो काय बोलू शकणार आहे? हा म्हणू नाही तर नाही म्हणू. मला कधी मारणार आहेत, 8 दिवसांनी मारणार. म्हणला 7, ही सर्कल फॉरवर्ड या 7 देणार ठेवा. 7 वार आहेत, 7ला लय मत होई. सगळ्यात म्हणजे तंत्रमंत्र विद्येचं 7ला मत होई. तुम्हाला सगळं लय महासागर सुद्धा 7च आहेत, लक्षात घ्या. हे 7 आकडा लय जबरदस्त आहे. मला 7 दिवसांनी मारणार आहेत. बरं, सर्पदंशाने मारणार आहेत, तवर खाऊन पिऊन घे, काय लगेच मारणार नाहीत तुला, तू खाऊन पिऊन घे तवर. 5-6 दिवस त्याला खायला प्यायला घातलं. याच्या डोक्यातच आता सर्पाचं असं आहे, न्यूरोटॉक्सिन नावाचं विष नागामध्ये असतं. नाग, मण्यार, फुरसं, गोनस, समुद्री साप विषारी आहेत. जगातला सगळ्यात डेंजर साप असं ना की 2-3 मिनिटातच माणूस मरतो. त्याला म्हणतात ब्लॅक मांबा. तो आपल्याकडे आढळत नाही, साऊथ आफ्रिकेत जातो. काळा साप आहे, ब्लॅक मांबा म्हणतात. सगळ्यात विषारी असं तो हे.
इतक्या स्पीडने रक्त गोठलं जातं, माणूस लगेच खलास. हां, तसंच आपल्याकडे सर्पदंश, नाग चावू, गोनस चावू, तास सव्वा तासात जर माणूस नेला करकुट्या बिरकुट्याने ते जखम आवळून वाचतात बऱ्यापैकी. आहेत उपचार आहेत, पण हलवलं पाहिजे. ज्याला साप चालू त्याला पळवायचं नाही, कधी त्याला गाम निघणारच काय, त्याला आल्ला ठेव, गाडी सुट ठेवता उचलून ठेव, त्याला हालचाल नाही करून द्यायची. म्हणजे रक्त लय स्पीडने त्याला दाप नाही लागली पाहिजे, रक्त ब्लड प्रेशर वाढलं नाही पाहिजे, त्याचा असं आधार दिला पाहिजे. उद्या ह्याला सर्पदंश करायचा होता, उद्या संध्याकाळी 5 वाजता. सकाळी बरं त्याला सांगितलं तुझी काय इच्छा आहे ना तू सांग, आज संध्याकाळी बरोबर 5 वाजता तुला सर्पदंश करण्यात येणार आहे, पण तुझी इच्छा काय. त्याने काय मागावा म्हणला, मला बिअर प्यायची. काय शेवटचं क्षण, बर्फूर प्यायची. ठीक आहे, तू लगेच बिअर अवेलेबल करतो. 4-5 बाटल्या आणली त्यांनी सकाळच्या पारी. मी असंही लोकात कुणाला काय वाटत सांगता येत नाही. संध्याकाळी 5 त्याच्या टाईम गट डोक्यात. नंतर 4 वाजता त्याकडे गेली, 1 तास आधी. 1 तासाने तुला सर्पदंश करून मृत्यू देणार आहेत, तर तुला अजून 1 तासात काय इच्छा आहे का. ती म्हणली, तुम्हाला माझी गर्लफ्रेंड आहे, तिचा आवाज मला ऐकायचा आहे. त्याने ऐकलं. अजून काय आहे का, अर्धा तासाने म्हणली. आवाज ऐकायला म्हणजे रेकॉर्डिंग. तो म्हणला जस्टिस बिबरचं ओ बेबी मला ऐकायची. तुम्हाला माहिती आहे का ओ बेबी गाणं, कधी सर्च करा जस्टिस बिबर. ते श्रीमंत म्हणण्यापेक्षा प्रसिद्ध कलाकार. ते ओ बेबी गाणं ऐकलं. 10 मिनिटांनी हे करायचं. म्हणले आता 10 मिनटं राहिलेत फक्त, मारण्यासाठी तयार राहा. आणि आपल्या त्यांचा ख्रिश्चन धर्म आहे, प्रभू येशूची प्रार्थना कर, काय कर, 10 मिनटात तुला सर्पदंश होणार आहे. प्रयोग असा होता की त्या ठिकाणी साऊंड होते बारीक सराउंडिंगमधले. त्याच्यानंतर आता डोळं बांध, त्याला काही दिसत नव्हतं काय, पण ते डोक्यात फिट होतं 7 दिवसापासून काय घातलेलं, काय आपल्याला सर्पदंशाने मृत्यू देणार आहेत, एवढी वाक्य त्याच्या मेंदूत कॅच झालेलं होतं. डोळं बांधलेलं, त्या साऊंडमधून त्या सापाचा फुसफुसण्याचा आवाज. मग दोघं जण काय म्हणत, पण साप नव्हताच, फक्त साऊंडचा आवाज लक्षात घ्या, साप नव्हता, साऊंडचा आवाज फुसफुसण्याचा. सापासारखंच दिसणारा किंवा असा एक बिगर विषारी साप होता. तो त्याच्या पायावरून शेवटच्या 2 मिनटात त्या पायावरून असं न्यायला की त्याला वाटलं पाहिजे की खरोखरच साप आहे बा. आणि मग एक चिमटा होता, त्याला पुढं 2 अशा टाचण्या लावलेल्या होत्या साप, म्हणजे तशी सिस्टीम केली त्यांनी की सापासारखं त्याला वाटलं पाहिजे. त्या टाचण्यानी 1 5 4 3 2 1 0 0 म्हणलं की त्यांनी त्याच्या त्या पायाला पोटरीला खाली असा ते चिमटा लावला. त्याला वाटलं की सर्पदंश, पण तो सर्पदंश नव्हता, ते आपला चिमटा होता आणि त्याला टाचण्या होत्या, आवाज बेवाज. त्याला क्लिअर वाटलं की बाबा गार सापी लागला होता ना आधी हाताला पायाला स्पर्श. लगेच बाजूला काढला चिमटा, सर्पदंश झाला. आता ह्याचं डोळं बांधलेलं, याला वाटलं की बाबा आपल्याला सर्पदंश झाला, आता आपण 1.5 तासांनी मारणार आहे. बघा, एक साप चावलेल्या व्यक्तीला ज्या प्रकारचे सिम्पटम्स, जशी लक्षणे आहेत, तोंडात फेस येणे, जीभ जड होणे, तशा प्रकारची लक्षणे त्याच्या शरीरात चालू झाली. तोंडाला फेसही आला, साप चावलाच नाही, ध्यानात ठेवा. नंतर ते 1.5 तासांनी आचक्या मारून मेला. तो आरोपी मेल्यानंतर यांनी PM घेतला, ब्लड सॅम्पल घेतला की न्यूरोटॉक्सिन आढळलं. कुठून आलं न्यूरोटॉक्सिन? हे याला म्हणतात मेंदूची ताकद. मेंदू बघा काय काय तयार करू शकतो. न्यूरोटॉक्सिन विश्व तयार करू शकतो. तुम्ही तुमच्या मनाला जसं सांगता तसंच मेंदू काम करतो. अनेक दुर्धर रोगावर विजय मेंदू मिळू शकतो. तुमची माइंड पॉवर किती मोठी आहे, आणि हे मग तरुणांसाठी सांगतोय, हे आजारी व्यक्तीसाठी सांगतोय. हां, खरं तुमच्यापासून लपवलं जातं. 100च्या पुढं साखर गेली की मग डायबिटीस झाला. तुम्हाला माहिती आहे 250 ऐकलं साखर असणं ही नॉर्मल रेंज आहे. दाबून ठेवलं जातं कारण डॉक्टरांनी हे केलं तर म्हणून. लुटा तुम्ही लुटा फक्त लोकांना, काय नाही फरक पडत. 250 साखर 250 असली तरी नॉर्मल रेंज येते. आणि जगन्नाथ दीक्षित प्लॅन केला तर ती बी कमी होती, त्याचा विषय नाही. तुम्ही जितकं स्वतःला मेंदूची ताकद आहे बरं का. ही मला एक प्रश्न पाडला किंवा त्या शास्त्रज्ञांना बी पाडला असं, आपल्या अमेरिकेला डेव्हलप आहे, लक्षात घ्या, डोक्याने हुशार आहेत. हा, एक मेंदू न्यूरोटॉक्सिन सारखं विषारी विष तयार करू शकतो शरीरात, मेंदू बरं का. ते शरीरातच
आपल्या अवयवांच्या माध्यमातून काय आहे आतमध्ये रक्त आहे, रक्तातले घटक आहेत, पाणी आहे, शरीरात 71% सगळं तो करू शकतो ना मेंदू ते. तर मग हाच मेंदू अमृत का तयार करू शकत नाही? रिसर्चचा भाग आहे. जर त्याने अमृत केलं तर माणूस जागलाच. पण माणूस इतका खोडीचा आहे, तुम्हाला सांगतो, माणूस पाप केल्याशिवाय राहत नाही. त्याच्यामुळं अमृत होत नसतं असं माझ्यासारखं वाटतं. लई नीच माणूस तो किती सोजवळपणे हात जोडून अमकं तमकं माया करतं, किती येतात तुम्हाला सांगतो, काय काय मनात ठेवून येतात. कोणाला श्रीमंत बनायचं असतं, कोणी हे करू, कोण मला पार्टनरशिप देतं आहे, कोण तुम्ही प्रसिद्ध, काय नको प्रसिद्धी ना आमकन झाटन दुनिया, काय त्याचा उपयोग आहे त्याचा, काय नाही माझ्या त्याच्यात. माणसाला फक्त सरळ मार्ग जगता आलं पाहिजे. आणि मृत्यू दिवशी येईल ना त्या दिवशी अभिमानाने मिश्र ताव देऊन म्हणायचं, चला रेड्यावर बसायचं डायरेक्ट, मी मागं बसतो, तू चल. काय आपण वाईट नाही केलं, काय नाही केलं, आलो मस्त जगलो, दुनिया पाहिली, पाप केलंच नाही. लोकांनी होत अन्याय केलं, माया जमिनी कोरल्या, माया जागा बाळकावल्या, सगळं केलं, मी काय केलं नाही. एवढं असं जगता आलं पाहिजे. आणि होता होईन एवढं जग बघून घ्या, जगाच्या चांगल्या गोष्टी बघून घ्या. तुमचा कुणीही पुतळा बांधणार नाही, तुम्हाला लोक मेल्यानंतर विसरून जाणार आहेत, तुम्हाला सांगतो. जग बघा, मी सुद्धा बाहेर पडून देतात थोड्याच दिवसात, मी सुद्धा महिन्या 2 महिन्याने ना मला माझा महाराष्ट्र आधी पालथा घालायचा आहे, मग बाहेरचं बघू. पण महाराष्ट्र मला बघायचं आहे, माझा प्रत्येक तालुका बघायचा आहे, असं माझी लई स्वप्न आहे, तुम्हाला सांगतो. आपण पुरी करणार, गॅरंटेड. सगळं बघून घ्या, कारण जगात मनापासून जगावं असं काहीच नाही. रामकृष्ण हरी माऊली.